नमस्कार मित्रांनो, अमित देशमुख क्रिएशन्स फिल्म्स अँड फिटनेसमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपण पुण्याहून श्रीनगरला आलो होतो. हा आहे दल लेक. या लेकच्या थोडं पुढं आलो की हे आहे बोटॅनिकल गार्डन. श्रीनगर त्याच्या सरोवरासाठी आणि आजूबाजूच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. हे बोटॅनिकल गार्डन व्यवस्थितरित्या मेंटेन केलेलं आहे. बोटॅनिकल गार्डन बघून आम्ही पुढील साईट सीइंगसाठी निघालो. आमचं पुढचं डेस्टिनेशन होतं मुघल गार्डन. मुघल गार्डनसाठी प्रतिमाणशी 50 रुपये एवढं प्रवेश शुल्क आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं इथलं टेम्परेचर आज थोडंसं जास्त होतं. मी मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे विंटरमध्ये आल्यानंतर हा दल लेक गोठलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतो. हे आहे मुघल गार्डन. ही बाग अत्यंत विस्तीर्ण असून व्यवस्थित मेंटेन केलेली आहे. ही मुघली पद्धतीची कारंजी आणि वरून खळाळत येणारं पाणी ही सगळ्याच भारतभरातल्या मुघल गार्डन्सची वैशिष्ट्ये आहेत. समोर दिसतोय तो दल लेक आहे. या गार्डनमध्ये इथं पारंपरिक वेशभूषा सुद्धा आपल्याला करता येते. हे असे पारंपरिक काश्मीरी पद्धतीचे ड्रेस इथं भाड्याने मिळतात आणि इथले लोक त्याची फोटोग्राफी सुद्धा करून देतात. ही अशा पद्धतीची फळं तिथं आपल्याला खायला मिळतात. बोटॅनिकल गार्डन, दल लेक आणि मुघल गार्डन बघून आम्ही पुढच्या पॉईंटकडे निघालो. हा पॉईंट होता तो म्हणजे शंकराचार्यांचं मंदिर. हे मंदिर एका उंच अशा टेकडीवर आहे. या टेकडीवरून आपल्याला संपूर्ण श्रीनगर शहर पाहता येतं. इथे जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता आहे. सकाळी थोडं लवकर गेल्यास ट्रॅफिक लागणार नाही. थोडं उंचीवर गेल्यावर आपल्याला श्रीनगर शहर पाहायला मिळतं. शंकराचार्य मंदिरात जाण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. ही जागा बटालियन 61 यांनी संरक्षित केलेली आहे. या पॉइंटपासून वर जाण्यासाठी पायऱ्या सुरू होतात. साधारणपणे 200 पायऱ्या इथं आहेत. इथं बाजूलाच स्वच्छतागृहाची व्यवस्था आहे. या अशा पायऱ्या चढून गेल्यानंतर आपल्याला हे शंकराचं मंदिर दिसतं. या मंदिराची माहिती इथं एका बोर्डवर व्यवस्थित लावलेली आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही व्हिडिओ पॉज करून ही सगळी माहिती व्यवस्थित वाचू शकता.
वरून संपूर्ण श्रीनगर शहर व्यवस्थित दिसतं. समोर असलेल्या पर्वताच्या रांगा, त्याच्यावर पडलेला बर्फ आणि हे मंदिर अतिशय सुंदर परिसर आहे. या मंदिराचं बांधकाम हे प्रामुख्यानं दगडी आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात शूटिंग करण्यास परवानगी नाही. इथं आतमध्ये एक मोठी शंकराची पिंड आहे. त्याच्या बरोबर खाली श्री शंकराचार्य जिथे तपश्चर्या करत असत ती जागाही आहे. मंदिर अतिशय सुंदर आहे. तुम्हीही नक्की भेट द्या.